दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. मी प्रकाश शिंदे आपल्या आत्रेय महानुभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. सर्व संत महंत उपदेशी मंडळी तसेच महानुभावपंथीय सर्वांना माझा दंडवत. आज आपण ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांनी लिहिलेल्या मी बघितली नाथ नागायचा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत. या पुस्तकामध्ये ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांनी सत्य घटनेवर आधारित म्हणजे जी सत्य घटना आहे ही या ठिकाणी लिहिलेली आहे. 21व्या युगामध्ये स्वामींनी सांगितलेली सूत्र वचन आचरणामध्ये आणून आपला देह कसा क्षेपणारी एक माता तपस्विनी आई आहे. बाबाजींना त्या आईची सेवा करण्याची संधी कशी भेटली सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. 21व्या युगामध्ये सुद्धा असे भक्त असू शकतात. या गोष्टीची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर किती खडतर प्रवास करून एक महान तपस्या करून या तपस्विनी आपला देह श्री क्षेत्र ढोऱ्या डोंगर या ठिकाणी क्षेपला. विशेष म्हणजे एकदम एज्युकेटेड सुशिक्षित अशा या आई ज्यांनी डॉक्टरेट पदवी म्हणजे एका विषयावर PhD केलेली होती अशा या तपस्विनी आई. या तपस्विनी आईचा जो ढोऱ्या डोंगरामधील घटनाक्रम आहे तो आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत. भक्ती कशी असावी हे एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. असे जे स्वामींची भक्ती करणारे भक्त आहे अशा सर्व भक्तांना माझा दंडवत प्रणाम. नाहीतर आताची आपली दिखाऊ भक्ती ज्यामध्ये कोण मोडतं हे मला माहीत नाही, पण आपण पाहू शकता. साधी गोष्ट घ्या, आपण एखाद्या ठिकाणी स्थानवंदनासाठी गेलो तर स्थानवंदनाला गेल्यावर 10-15 फोटो काढतो, विडा ठेवताना एक फोटो काढतो, तोच फोटो आपण स्टेटसला ठेवतो. अशी आपली दिखाऊ भक्ती झालेली आहे. तर खरी भक्ती कशी काय ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मी बघितली नाथ नागायचा ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव ब्रह्मविद्या पाठशाळा दरी आश्रम यांच्या लेखणीतून. एके दिवशी सकाळी 8 वाजता ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांना वाळविहीर तालुका इगतपुरी या ठिकाणावरून एक सद्भक्त रघुभाऊ मध्ये यांचा फोन आला. ते त्यावेळेस नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. त्यांनी या तपस्विनी आईला त्या ठिकाणी ॲडमिट केले होते आणि त्या ठिकाणी ॲडमिट झाल्याच्या नंतर किती समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांना तोंड देत 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 रघुभाऊ यांनी ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी यांना फोन केला. सकाळची वेळ होती. त्यावेळेस भाईदेव मुनी महानुभाव यांनी सर्व हकीकत ऐकली आणि मनामध्ये एक भीतीची लाट तयार झाली. म्हणजे भीतीचे वातावरण, मनामध्ये भीती वाटली. एक अनामिक भीती त्यांच्या मनामध्ये आली. याचे कारण समजेना, परंतु विषय हा गंभीर होता. तो त्या विषयाचे गांभीर्य घेऊन लगेच ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनी पाहिले ICU मध्ये एक तपस्विनी आई ॲडमिट होत्या. त्यांच्याजवळ बाबाजी पोहोचले आणि बाबाजींनी त्यांना दंडवत केला. त्यांनी मात्र फक्त एक स्मित हास्य केलं. सकाळीच ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव नाशिकच्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्या तपस्विनी आई ॲडमिट होत्या. तर ते पाहून बाबाजींनी त्यांना दंडवत केला. त्यांनी त्या तपस्विनी आईंनी फक्त स्मित हास्य केले. त्यावेळेस बाबाजींनी त्यांना विचारले तब्येत कशी आहे. त्यांनी फक्त ठीक आहे एवढं जुजबी उत्तर दिलं आणि त्या पडून राहिल्या. तर बाबाजींचा स्वभाव अधिकाधिक माहिती घेणे, एखाद्याची चौकशी करणे असा बाबाजींचा स्वभाव असल्यामुळे बाबाजींनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही कुठल्या, तुम्ही काय, तुमचे नाव काय, तुमचे गाव काय, तुमची वेली काय, असे बरेच प्रश्न विचारले. परंतु त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. कारण त्यांचे ज्ञान आणि तप हे खूप महान होते. त्या ज्ञान आणि तपापुढे त्यांना या प्रश्नाची उत्तरे म्हणजे निरर्थक वाटत होती. त्यांनी फक्त एकच उत्तर दिले, ते म्हणजे श्री चक्रधर. त्यांच्या मुखामधून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता, तो म्हणजे श्री चक्रधर. त्यावेळेस त्या स्मरण करत असाव्यात असे बाबाजींना वाटले. त्या स्मरणामध्ये दंग झाल्या. त्यावेळेस बाबाजींनी पुन्हा विचारले तुम्ही कुठल्या. त्यावेळेस त्या आईंनी बाबांकडे फक्त एकच नजरेने कटाक्ष टाकला आणि बाबाजी त्यावेळेस शांत झाले.
आणि बाबाजी भानावर आले त्यावेळेस रघुनाथ भाऊंनी व दिगंबर भाऊंनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. तर वाळवीर या ठिकाणी राहणारे रघुनाथ भाऊ आणि दिगंबर भाऊ हे त्या तपस्विनी आईंना ॲडमिट करण्यासाठी आले होते. फोनवरती रघुनाथ दादांनी सर्व हकीकत सांगितली होती. तर वाळवीर या ठिकाणी हे राहणारे रघुनाथ दादा 1 जानेवारी रोजी ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांचा ढोऱ्या डोंगर या ठिकाणी प्रायश्चित्त विधीचा कार्यक्रम होतो असतो. या कार्यक्रमामध्ये रघुनाथ दादा आणि भाईदेव मुनी यांची ओळख झाली होती. या ओळखीमध्ये बाबाजींचा नंबर रघुनाथ दादांकडे आलेला होता. त्यामुळे ॲडमिट केल्याच्या नंतर बाबाजींना रघुनाथ भाऊंनी कॉल केला होता. तर त्या एका नंबरमुळे रघुनाथ भाऊंना कुणाला कॉल करावा हेही कळत नव्हते, परंतु एक बाबाजींचा नंबर त्यांच्याजवळ होता. तोही किती यावेळेस गरजेचा ठरला आपण पाहू शकतो. तर त्यावेळेस रघुनाथ दादांनी सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. या तपस्विनी आई 5 ते 6 वर्षापासून ढोऱ्या डोंगर या ठिकाणी राहतात. अटल विजन भिक्षा भोजन करत असतात. यांनी आपली ओळख पूर्णपणे लपवून ठेवली आहे. त्या कुठल्या आहेत, काय आहेत कुणालाही माहीत नाही. फक्त आपली धार्मिकता जोपासत आहेत. यांच्याबद्दल कुणाला काहीही माहीत नाही. त्या जास्त कुणाशी बोलतही नाहीत. फक्त भिक्षेवरतीच आपले जीवन व्यतीत करत आहेत. भिक्षाही आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला. दिवसभर जंगलामध्ये एखाद्या काट्याच्या झाडाखाली बसून स्मरण करणे आणि रात्री कुठल्या तरी एखाद्या वस्तीवर येऊन एखाद्या गोठ्यामध्ये किंवा एखाद्याच्या पडवीमध्ये रात्रभर झोपणे आणि सकाळीच पहाटे उठून परत ढोऱ्या डोंगरमध्ये निघून जाणे हा त्यांचा दिनक्रम झालेला होता. आपण श्री क्षेत्र ढोऱ्या डोंगर या ठिकाणी गेल्यावर आपल्याला माहीत आहे 5-6 किलोमीटर अंतरावर एक छोटे छोटे गाव आहेत, पाडे आहेत. तर छोटे छोट्या पाड्यांमध्ये भिक्षा मागून या तपस्विनी आई राहत होत्या. रात्रीच्या वेळेस कुणाच्या तरी गोठ्यामध्ये त्या झोपण्यापुरत्या येत होत्या, कुणाच्या पडवीमध्ये त्या झोपत होत्या आणि सकाळीच दिवस उजाडायला लागला की त्या उठून पुन्हा ढोऱ्या डोंगर या ठिकाणी जात होत्या. काट्याच्या झाडाखाली बसून त्या फक्त स्वामींचे नामस्मरण करत होत्या. असा त्यांचा 5 ते 6 वर्षापासूनचा दिनक्रम त्या ढोऱ्या डोंगर परिसरामध्ये राहणाऱ्या उपदेशी लोकांनी तसेच धार्मिक लोकांनी पाहिला होता. तसेच त्या ठिकाणी जे गुराखी ढोऱ्या डोंगरमध्ये जात असत त्या गुराख्यांनाही त्या कधीमध्ये दिसत, परंतु त्या गुराख्यांनाही त्यांचं अचूक लोकेशन म्हणजे अचूक या ठिकाणी त्या भेटतील त्या गुराख्यांनाही कधी सांगता आले नाही. असेच एक दिवस भिक्षा करून त्या तपस्विनी आई ढोऱ्या डोंगरमध्ये चढत असताना त्यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध झाल्या. ही वेळ होती दुपारी 3 ते 4च्या दरम्यान मधली. 3 ते 4 वाजता त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना पाहायलाही कोणी नव्हतं, त्यांच्या जवळही कोणी नव्हतं. 2 ते 2.5 तास त्या बेशुद्धच होत्या. परंतु ज्यावेळेस संध्याकाळी 5, 5:30, 6च्या सुमारास त्या ठिकाणचे गुराखी आपल्या घराकडे परतीच्या मार्गाला निघाले होते. त्या गुराख्यांनी त्या तपस्विनी आईला पाहिले. त्या गुराख्यांनी गावामध्ये येऊन रघुनाथ भाऊ आणि दिगंबर भाऊ यांना सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस रघुनाथ भाऊ आणि दिगंबर भाऊ हे दोघे पळत पळत जाऊन त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या तपस्विनी आईंना त्यांनी उचलून गावामध्ये आणले. गावामधून त्यांनी 2 व्हीलरवर बसून त्यांना घोटी या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये ते दोघे घेऊन गेले. विचार करा, छोटं गाव आहे ज्यामध्ये 4 चाकी वाहनाची सुविधा नाही, परंतु दिगंबर भाऊ आणि रघुनाथ भाऊ यांनी 2 व्हीलरवर बसून घोटी या ठिकाणच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन आले. सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना दाखवले. त्या ठिकाणी त्या बेशुद्ध अवस्थेमध्येच होत्या. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्ही एक काम करा, यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्यावेळेस संध्याकाळचे 8-8:30 वाजलेले होते. रात्रीच्या 8-8:30 वाजता त्यांनी गाडी चालू करून 2 व्हीलरवर त्यांना घोटीवरून पुन्हा नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रात्री 12-1 वाजता ते घेऊन गेले. त्यावेळेस 12-1 वाजता त्यांना ॲडमिट करण्यात आलं. त्यांना सलाईन त्यावेळेस चालू झाले. त्यावेळेस रघुनाथ भाऊ आणि दिगंबर भाऊ रात्री त्या ठिकाणी थांबले. सकाळी त्यांना त्या तपस्विनी आईंना सलाईनमुळे थोडं बरं वाटले आणि त्या शुद्धीमध्ये आल्या. सकाळची सर्वात मोठी अडचण दुसरी उभी राहिली, ते म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेताना या आईंचे नाव सांगायचे काय.
हॉस्पिटलचा स्टाफ त्यांना सारखा विचारायचा, आईंचे नाव सांगा, त्यांचे नाव लिहून घ्यायचे आहे. परंतु रघुनाथ भाऊंपुढे हा मोठा प्रश्न पडला, आता करायचे काय. तर त्यावेळेस रघुनाथ भाऊंना ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांची आठवण आली. कारण ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांनी नाशिक येथील सोहम हॉस्पिटल बरोबर टायअप करून वैद्यकीय सेवा देतात हे रघुनाथ भाऊंना माहीत होते. त्यामुळे रघुनाथ भाऊंनी ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांना फोन केला आणि बाबा त्या ठिकाणी हजर झाले. सर्व हकीकत सांगितली. त्यावेळेस बाबाजींनाही प्रश्न पडला की यांचे नाव सांगायचे काय. मग बाबाजींनी डॉक्टरांची गाठ घेणे महत्त्वाचे असे समजून त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांची गाठ घेतली व डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली. डॉक्टर हे जैन धर्मीय होते, पण सिव्हिल हॉस्पिटलचा अनुभव त्यावेळेस बाबाजींना आला. बाबाजींनी त्यांना सांगितले, एक काम करा, तुम्ही यांना आता डिस्चार्ज द्या, या आईंना डिस्चार्ज द्या, यांना मी सोहम हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी यांना उपचार देतो. परंतु त्यावेळेस ते जैन धर्मीय डॉक्टर म्हणाले, ह्या महानुभाव तपस्विनी आई आहेत हे मला माहीत आहे आणि यांची सेवा करण्याची संधी मला भेटली आहे, ती संधी मला द्या. 4 ते 5 दिवस मी यांच्यावर व्यवस्थित उपचार करतो, त्यानंतर तुम्ही यांना सोहम हॉस्पिटलला घेऊन जा, तिकडे काय उपचार द्यायचे असतील ते द्या, परंतु ही सेवा मला आता करू द्या. पहा, सिव्हिल हॉस्पिटलमधील आलेला हा बाबाजींना एक अनुभव होता का सिव्हिल हॉस्पिटल बद्दल आपण बऱ्याच चुकीच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. परंतु त्या ठिकाणी हा जो प्रसंग घडला त्यावेळेस ईश्वर भक्त श्री भाईदेव मुनी महानुभाव यांनी विचार केला, अरे सिव्हिल हॉस्पिटल सुद्धा योग्य पद्धतीने सेवा देते, ट्रीटमेंट देते. त्यामुळे बाबाजींनी निर्णय घेतला की यांना त्याच ठिकाणी ॲडमिट ठेवायचं म्हणून. परंतु नाव काय टाकायचे हा प्रश्न अजून तसाच होता. तर त्यावेळेस महानुभाव आई या नावाने ॲडमिट करण्यात आले. इलाज सुरू झाला तोपर्यंत काही जाणीवेच्या सद्भक्तांना व तेथील एक उपदेशी नर्स परमार्ग सेविका पल्लवी दात्रक बोडके हे कळाले व त्यांनी सेवेची संधी घेतली. तर त्याच हॉस्पिटलमध्ये असलेल्या परमार्ग सेविका पल्लवी दात्रक बोडके यांनी त्यांच्या सेवेची संधी घेतली. 4 ते 5 दिवसांनी तेथून डिस्चार्ज घेऊन बाबाजी त्यांना डॉक्टर थोरात यांच्या मार्गदर्शनाने सर्व रिपोर्ट तपासून, डॉक्टर थोरात हे सोहम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, त्यांनी सर्व रिपोर्ट पाहिले, रिपोर्ट तपासले. त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन 3 ते 4 असल्याचे समजले. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, अशाच परिस्थितीत व्यक्ती ही चालू शकत नाही, फिरू शकत नाही. पण हे एक आश्चर्यच आहे की बाकी काही नसल्याने 4 ते 5 दिवसांनी त्यांनी सांगितले, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. दंडवत प्रणाम. तर हा झाला आपला पहिला भाग. यापुढे काय घडले ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. तर या तपस्विनी आईंना सोहम हॉस्पिटलमधूनही डिस्चार्ज भेटणार आहे. तर त्यापुढे काय झाले हे आपण पुढील भागात पाहूया. दंडवत प्रणाम.